होळी विशेष आज बनवते आपण पुरणपोळीची थाळी। बऱ्याच जणांना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं म्हणलं तर थोडंसं किचकट वाटतं आणि बरोबरच आहे। सणासुदीच्या दिवशी आपल्याला आणखीन कामं असतात आणि त्यातून हा पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे थोडंसं वेळ खाऊच नाही का। तर एकाच एक पूरक काम करून आपण थोडंसं प्री प्लॅनिंग केलं तर हा स्वयंपाक आपण फक्त 1 ते 1.5 तासाच्या आतमध्ये बनवू शकतो। स्वयंपाक रुचकर आणि लवकर होण्यासाठी काही ट्रिक्स सांगणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला आता रेसिपीला सुरुवात करूयात। आता ज्या कामाला आपल्याला जास्त वेळ लागतो ते आधी करून घ्यायचं, म्हणजेच डाळ शिजायला। तर 1 कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे, चण्याची डाळ पण म्हणतात त्याला। कुकरमध्येच काढली डायरेक्ट। हिला स्वच्छ धुवून घेऊ, 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायची। आता डाळी जेव्हा आपण मार्केटमधून आणतो तेव्हा त्यावर पावडर कीटकनाशके मारली जातात जास्त दिवस डाळ टिकून राहण्यासाठी, त्यामुळे हिला चांगली चोळून 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आता हे पाणी टाकून द्यायचं। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप डाळ आहे, त्यासाठी 3 कप पाणी। तुम्हाला डाळ भिजवून घ्यायची असेल तर भिजलेली डाळ घ्या आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला 2 कपच पाणी घालावं लागेल, पण आज मी काही भिजवलेली नाही तशीच घेते, त्यामुळे 1 कप हरभऱ्याची डाळ आहे त्यासाठी 3 कप पाणी। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे, एकदम छान अशी मऊसूत डाळ तयार होते। तर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि थोडंसं तेल घालायचे, म्हणजे डाळीचं पाणी कुकरच्या बाहेर येत नाही आणि डाळ सुद्धा एकदम छान मऊसूत शिजली जाते। हळद घालण्याचं कारण फक्त कलरसाठी, ह्याचा चवीशी काही संबंध नाही, छान दिसाव्या पुरणपोळ्या यासाठी फक्त घातली आहे। कुकरचं झाकण लावलं। आता याच्या आपण मोठ्या गॅसवर 1 आणि बारीक गॅसवर नंतर बारीक गॅसवर 2 अशा शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता आपला कुकर होतोय तवर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आवरण, पुरणपोळीचं आवरण, कणिक भिजवून घ्यायची। आणि आपण आज इथे जास्त वेळ कणिक तिंबत बसणार नाहीये, तर पटकन भिजवून घ्यायची आणि तिला मुरवण्यासाठी ठेवून द्यायची, म्हणजे छान कणिक पण मुरते आणि आपली बाकीची कामं होईस तर छान कणिक भिजली जाते, त्यामुळे तिला जास्त वेळ अशी मळण्याची गरज नाही। 1 कप डाळ होती त्यासाठी 3 कप मी तर पीठ घेतलेलं आहे। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे, बरोबर पुरण तेवढ्या कणकेला लागतंच। थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलंय, परत तेच की हळद फक्त छान रंग यावा यासाठी घातली आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं। डायरेक्ट जर पाणी ओतलं तर एकाच ठिकाणी हळद बसते आणि तिथंच असा पिवळट रंग दिसतो, त्यामुळे आधी एका हाताने एकजीव करायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चपातीसाठी कशी कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे। खूप सैलसर करायची नाही, कारण ही नंतर आपण खूप वेळ भिजली जाणार आहे, त्यामुळं। पहिल्या काळात पाटा वरवंट्यावर चेचून पोळ्या केल्या जायच्या, पण आता आपण शॉर्टकट वापरणार आहे, कारण आजकाल वेळ तेवढा कुणाकडेच नाही आणि पाटा वरवंटा सुद्धा नाहीये। हे बघा, मस्तपैकी कणिक मी भिजवून घेतली, तिला 1-2 मिनिटं मळून घेऊ। जितकी छान आपली कणिक भिजलेली असेल तितक्याच मस्त पोळ्या होतात। आता या कणकेवर आपण थोडंसं पाणी असं शिंपडणार आहोत, खूप नाही, थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं। आता बाकीची सगळी कामं होस तर कणिक तिची भिजत राहील। इतक्या वेळात आपल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झाल्यात, कुकर साईडला ठेवलाय। आता आपण वाटण्याची तयारी करून घेऊ, म्हणजे तोवर कुकर सुद्धा गार होईल। कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, अर्धी वाटी खोबरं घातलं, उभे पातळ काप करून घेतलेत। तुम्हाला किसून घालायचं असेल तरीही चालेल, पण असं उभं चिरून घेतलं तरी पण पटकन होतं। आता याला छान असं तांबूस रंगावरती परतून घ्यायचं। जितकं छान आपण वाटण्याचं सामान परतेल तितकी छान आमटीला चव आणि कलर पण येतो। हे साईडला ठेवून देऊयात थंड होण्यासाठी। त्याच कढईत 1 कांदा घेतला, थोडासा मोठा चिरून घेतला आहे। ह्याला सुद्धा आपण छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही, वाटण्यात त्याची चव अजिबात छान लागत नाही। छान असा तांबूस काळपट रंगावरती परतून घ्यायचा। आता यामध्ये घालायचे 1 मस्त पिकलेलं टोमॅटो। छोटंसं टोमॅटो घेतलंय मी, त्याचे 4 भाग करून घातले। आता तुम्ही म्हणाल आमटीत कोण टोमॅटो घालतं का, पण एकदा घालून बघा, खूप छान अशी चव येते, आंबूस मस्त चटपटीत अशी आमटी लागते। एकदा नक्की अशी करून बघा। टोमॅटो मस्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। कोथिंबीर घातली, काड्यांसकटच घालायची, तिचा फ्लेवर खूप छान उतरतो आमटीमध्ये। 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं बारीक चिरून घालायचं।
हे सुद्धा एक 5 ते 6 मिनटं असं छान असं परतून घेऊया. वाटण छान असं परतलेलं आहे. याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ. वाटण परतेपर्यंत आपला कुकरसुद्धा छान गार झालेला आहे. पाहूयात डाळ कशी शिजली. हे बघा, मस्त अशी डाळ शिजली आहे. एवढ्या शिट्ट्यांमध्ये एकदम छान अशी डाळ शिजली जाते. बोट चिपी डाळ शिजवायची नाही, एकदम हातावर अशी घेतली की पूर्णपणे स्मॅश झाली पाहिजे, अजिबात तिचा कण लागायला नको. ठीक आहे. आता पुरणपोळीसोबत होते ती कटाची आमटी, त्यासाठी आपण यामधनं कट काढून घेणार आहोत. एक चाळणी घ्यायची, खाली पातेलं ठेवायचं आणि ही सगळी डाळ ह्यावरती निथळून घ्यायची. डाळीत अजिबात पाणी राहायला नको, नाहीतर पुरण खूप पातळ होईल. असं त्याला थोडंसं प्रेस करायचं डाळीला, म्हणजे सगळं पाणी खाली निथळलं जातं आणि मस्त कोरडी आपल्याला डाळ भेटते. आणि कटाचं पाणीसुद्धा खूप मस्त भारी निघालेलं आहे, भरपूर निघालेलं आहे. आता ही डाळ ज्या कुकरमध्ये शिजवली त्यामध्येच काढून घ्यायची. खूप भांड्याचा पसारा नाही काढायचा, कारण का सणाच्या दिवशी आधीच आपल्याला खूप कामं असतात. त्यामुळेच मी कुकरमध्येच हिला चटका देऊन घ्यायची. आता ही डाळ मस्त गरम गरम आहे, तोवरच आपल्याला काय करायचे, असा एक स्मॅशर घ्यायचा आणि ह्यानी मस्त अशी डाळ स्मॅश करून घ्यायची. म्हणजे आपलं 90% काम इथंच होतं पुरण वाटण्याचं. हे बघा किती छान अशी मऊ मॅश होती डाळ. आणि मग नंतर आपल्याला जास्त वेळ वाटत बसण्याची गरज नाही, खूप भरभर कामं होतात. हे बघा, खूप मऊसूद छान अशी मस्त डाळ मॅश झालेली आहे. डाळीला चटका देऊन घेऊ. 1 कप हरभऱ्याची डाळ होती, त्यासाठी 1च कप इथं मी गूळ घेतलेला आहे. एकदम परफेक्ट प्रमाण आहे, परफेक्ट गोडी येते. आणि तुम्ही जर अति गोड खाणार असाल तर थोडासा गूळ जास्त घ्या, पण एकदम जास्त घेऊ नका, नाहीतर खूप गोड पोळ्या होतील. सुरुवातीला गॅस बारीक करायचा आणि हे एकजीव करून घ्यायचा. गूळ वितळायला लागला की मग गॅस फुल करायचा आणि हे छान असं पुरण परतून घ्यायचं. तुम्ही जर यासोबत दुसरे काही काम करणार असाल तर बारीक गॅस करून पुरण परता, आणि जर उभं राहूनच पुरण परतत असाल तर मोठा गॅस करून परता, म्हणजे पटकन परतलं सुद्धा जातं. हा गोडाचा पदार्थ असला तरीही एकदम चिमूटभर असं मीठ यामध्ये घालणार आहोत, त्यापेक्षा जास्त. 1 चमचा विलायची आणि जायफळीची पूड घातली. जायफळाची पूड आवर्जून घाला, खूप छान चव लागते यामध्ये. आणि माझी आजी म्हणायची, जिथे साखर तिथे विलायची आणि जिथे गूळ तिथे जायफळ हे जायलाच हवं, कारण ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करतात. त्यामुळं आवर्जून घाला, स्किप करू नका. आता चमच्यामध्ये असा उभा राहत नाही तर हे आपल्याला सतत ढवळत परतून घ्यायचं आहे. आता ठेवून पाहूयात. हे बघा, अजून पण उभं राहत नाही, म्हणजे ह्याला आणखी आपण एक 7 ते 8 मिनटं परतून घेऊ. हे बघा, आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि पुरण परतताना सुद्धा जड जाते आणि परतताना जो चटचट आवाज असतो तो सुद्धा बंद झाला आहे. चमचा पाहू शकतात, मध्ये रोवला, व्यवस्थित उभा राहिला, परफेक्ट असं पुरण आपलं तयार झालं आहे. साईडला सुद्धा बघू शकतात, तिथे सुद्धा उभं राहिलं आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं पुरण परतून झालेलं आहे. शेवटी आपण ह्यामध्ये घालतोय 1 टीस्पून तूप, आणि चव तर छान लागतेच, पण त्याला ना पुरणाला टेक्स्चरसुद्धा खूप छान असं सिल्की स्मूथ असं येतं. त्यामुळं आवर्जून घाला, जास्त नाही, फक्त 1 टीस्पून पुरेसा आहे. ह्याला एकदा हलवून घेऊयात आणि गॅस बंद करायचा. तसं बघायला गेलं तर ह्या पुरणाला वाटायची आता अजिबातच गरज नाही, एकदम छान स्मूथ सिल्की असं मौसूद पुरण झालेलं आहे. पण तरीही मनात शंका नको, त्यासाठी एकदा आपल्याला चाळणीवरती गाळून घेणार आहोत. तुमच्याकडं जर यंत्र असेल तर यंत्रावरनं फिरून घ्या, किंवा अशी जर पुरण गाळायची जी चाळणी असते ती असेल तर यामधनं गाळून घ्या. गरम गाळायचं म्हणजे पटकन होतं. आणि असा एक मोठा जो ग्लास असतो आपल्या घरात तो घ्यायचा आणि त्याने असं प्रेस करत पुरण वाटून घ्यायचं. जर तुम्ही फुलपात्राने किंवा वाटीने जर हे केलं तर ते गरम असतं, त्याची हीट लागेल हाताला आणि खूप आपल्याला हाताला चटका बसेल. त्यामुळं ग्लास घ्यायचा, ह्याला कशी हाईट असते त्याच्यामुळं आपल्याला इतकं गरम पुरण जाणवत नाही. हे बघा, बघता बघताच पुरणसुद्धा वाटून झालेलं आहे. आणि बाकीचं पुरण झाकण ठेवायचं, म्हणजे ते गार होणार नाही. याच पद्धतीने मी सगळं पुरण वाटून घेते. फार नाही, एक 5 मिनिटातच
सगळं पुरण वाटून झालेलं आहे. आता जरी हे तुम्हाला थोडंसं पातळ वाटलं तरीही हे थंड झाल्यानंतर ना छान असं घट्ट येतं. हीच आपलं टेक्स्चर आपल्याला पुरणासाठी हवं आहे. पुरण होईपर्यंत आपलं वाटणही थंड झालेलं आहे. आता याला मिक्सरमधनं फिरून घेऊ. सगळ्यात आधी कोरडे जिन्नस म्हणजे खोबरं घालायचं. कांद्यासोबत खोबरं घालायचं नाही, नाहीतर वाटत नाही ते व्यवस्थित. पहिल्यांदा खोबरं वाटून घ्यायचं, नंतरनं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं घालायचं. थोडंसं पाणी घालून एकदम मऊ असं वाटण तयार करून घ्यायचं. आता त्याच कढईत 2 चमचे तेल घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालायचं हिंग, मोहरी छान तडतडली की घालायचे जिरं आणि तयार केलेलं वाटण मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. कढीपत्ताही घालायचा. कढीपत्त्याची चवसुद्धा खूप छान उतरते आमटीत, त्यामुळं नक्की घाला. 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला इथे घातला आहे. थोडंसं वाटणातलं पाणी आणि ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. येळवणीचं पाणी घातलं. तुम्हाला किती घट्ट पातळ हवं त्यानुसार त्या अंदाजाने तुम्ही आणखीन सुद्धा पाणी यामध्ये वाढवू शकतात. चवीनुसार मीठ घातलं आणि आपण जे पुरण तयार केलं त्यातलं थोडंसं पुरण मी यामध्ये घातले. तुम्ही जर कधी घालत नसाल तर एकदा अशा पद्धतीने नक्की घालून बघा. मस्त अशी आंबट, गोड, तिखट अशी कटाची आमटी तयार होते. ह्याला एकदा मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवर मस्तपैकी आमटी उकळून घेऊ. हे पहा, मस्त आमटी तयार झालेली आहे. मस्त कट आलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरून, एकदा हलवून घ्यायचं आणि छान अशी आपली तर्रीदार कटाची आमटी तयार आहे. ताटात वाढण्यासाठी भजी तर हवीच. एकदम झटपट होणारी भजी बघूयात. 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतले, अंदाजेच घेतले. 1 चमचा तांदळाचं पीठ घेतले, छान कुरकुरीत होतात भजी त्याच्याने. 1 चमचा ओवा हलका हातावर क्रश करून घालायचा, त्याने फ्लेवर खूप छान उतरतो भज्यामध्ये. 1 कांदा असा बारीक चिरून घेतला आहे, तो घातला. थोडीशी मिरची पावडर घातली. तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर बारीक चिरून घाला. हळद घातली थोडीशी, जास्त हळद नाही घालायची कारण यामध्ये आपण सोडा घालणार आहोत. धणा पावडर घातली. चवीनुसार मीठ घालायचं. थोडं पाणी घालून ह्याला मध्यम असं आपण बॅटर तयार करून घेऊयात. पीठ खूप सैल ठेवायचं नाही कारण यामध्ये आपण सोडा घालणार आहोत. तुम्हाला हवं तर एक कडकडीत गरम करून तेल घातलं तरीही चालेल. चिमूटभरच सोडा टाकला. पटकन ह्याला मिक्स करून घेऊयात आणि भजी तयार करून घेऊ. भजी तळण्यासाठी तेल घेतलं. तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये चमच्यानेच भजी सोडून घेते. भजी सोडताना गॅस मोठा करायचा आणि सोडून झाली की मीडियम गॅसवर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची. अगदी 10च मिनिटात ही भजी तयार होतात. खूप पटकन होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. तुम्ही कांदा आणि लसूण खात नसाल तर तुम्ही बटाट्याची किंवा पालकाची अशी भजी करू शकता. याला सुद्धा आपण काढून घेऊ. आता त्याच कढईत माझ्याकडे इथे पापड्या आहेत. मी पापड्यात पण तळून घेते. तुमच्याकडे कुरडई असेल आणखी दुसऱ्या कुठल्या पापड्या असतील तर तळायच्या असतील तर त्यासुद्धा तळून घ्या, म्हणजे ताटाला वाढायला छान वाटतात. आपलं सगळं काम झालं. हे सगळं होईपर्यंत छान असं पीठ भिजलेलं आहे. थोडंसं तेल टाकायचं वरून आणि मस्त 1-5 मिनटं छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं. हे बघा, छान मऊ झालेलं आहे. जास्त मळण्याची गरज नाही. एकसारखं करून घ्यायचं. हातांनी असं खेचलं तर हे खेचलं गेलं पाहिजे, म्हणजे छान असं आपलं कणिक स्ट्रेच झालेले आहे. छान मऊसूद पोळ्या होणार. 2-3 मिनटं छान असं मळून घेतलं. एका भांड्यात काढून घेऊयात. थोडंसं हाताला तेल लावून पिठाचा छोटासा गोळा तोडून घेऊयात. हे पुरण पण बघा छान असं आता कोरडं झालेलं आहे. सुरुवातीला वाटत होतं ना पातळ, आता छान असं कोरडं झालं आहे. त्याचा सुद्धा गोळा काढून घेऊयात. पुरण नेहमी कणकेपेक्षा जास्त घ्यायचं, म्हणजेच पोळ्या खायला छान लागतात. हातावर थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि आपण मोदकाला पारी करतो त्या पद्धतीने करून घ्यायची. एका हाताने दाबायचं आणि दुसऱ्या हाताने मध्ये हलकं असं प्रेस करायचं, जास्त नाही. वाटी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. कडेला पातळ असावं आणि मध्ये जाड. हे पहा, या पद्धतीने. आता यामध्ये घालायचं आपल्याला पुरण.
आणि हलकंसं दाबत दाबत ह्याला आपण पुरण भरून घेऊयात कणकेमध्ये. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सुरुवातीला दाबायचं आणि आता दोन्ही अंगठ्याने मधल्यामध्ये प्रेस करत राहायचं. वरून थोडंसं पीठ भुरभुरायचं म्हणजे एक लेअर तयार होतो आणि पोळी छान फुगली जाते. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. थोडंसं 1-2 वेळा प्रॅक्टिस केली की छान असे पोळ्या तुम्हाला होऊन जातील. शेवटी असं चिमूट मारायची आणि जास्त पीठ असेल तर ते काढून टाकायचं, नसेल तर तिथेच असं दाबून ठेवायचं. तुम्ही जर नवीनच स्वयंपाक करत असाल, पोळ्या करत असाल तर भरपूर पीठ लावा, काही हरकत नाही. आणि नंतर पीठ झटकून भाजलं तरीही चालेल, पण पीठ ठेवायचं नाही. पीठ ठेवलं तर पोळ्या वातड होतील. सुरुवातीला असं आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं पुरण, म्हणजे एकसारखं सगळीकडे पसरलं जातं. नाहीतर एकदमच आपण लाटायला घेतलं तर पुरण भस्कर एका साईडनं बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणून थोडंसं हाताने आधी फ्लॅट करायचं आणि मी दाखवते बघा त्याप्रमाणे हलक्या हाताने फक्त गोल 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 आपल्याला पोळी अशी लाटून घ्यायची आहे. आता ह्या गोष्टी काय आपण रोज रोज करत नाही, कधीतरी सणावाराला करतो. त्यामुळं एकदम हळूवारपणे हे काम करायचं, नाहीतर एकदम असं जोर लावून करायचं नाही. हे बघा असं या पद्धतीने जोर लावून करायचं नाही. दोन्ही बोटात बेलनं धरायचं आणि हळूवारपणे त्याला गोंजरत पोळीला लाटून घ्यायचं. खूप प्रेस करण्याची गरजच नसती, इतकं त्याचं पातळ आवरण असतं. त्यामुळं तवा छान गरम करायचा, तेल सोडायचं साईडने म्हणजे पोळी तव्याला चिटकून राहणार नाही. पोळी टाकली की एक 15 ते 20 सेकंदांनी त्यावरती बबल्स येतात. पोळी उलटून घ्यायची. सुरुवातीला उलटताना त्याला ना ही उलटणं लावायचं नाही, नाहीतर पोळी ना फाटण्याची शक्यता असते. त्यामुळं शक्यतो हातानेच उलटा. थोडंसं तेल लावायचं, तेल किंवा तूप जे आवडेल ते लावा. मस्त अशी आपली पोळी फुगलेली आहे. ह्याला तेल लावून घेऊयात आणि दोन्ही बाजूंनी छान अशी खरपूस भाजून घेऊ. तुम्हाला गव्हाळ रंगावर आवडत असेल तर थोडी कमी भाजा. आणि 1 ते 2 मिनिटात पटकन पोळी भाजली जाते, कारण त्याचा जो आउटर लेअर असतो तो पातळ असतो. त्यामुळं जास्त वेळ पोळी भाजायला लागत नाही. बघा मस्त अशी गुबगुबीत टुमटुमीत अशी आपली पुरणाची पोळी इथे बनवून तयार आहे. पुरणपोळीची थाळी सर्व करूयात. बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीसोबत गुळवणी खाल्ली जाते. मी आज दूध वाढलेलं आहे, काही ठिकाणी तुपाबरोबर पण खाल्ली जाते. मस्त पोळीवर तूप घ्यायचं आवडेल तितकं आणि छान अशी आपली 1 ते 1.5 तासात तयार होणारी ही पुरणपोळीची थाळी मी दाखवली आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.